योद्धा न्यूज मराठी। घोडेगाव पोलीस स्टेशन हद्दीत घरफोडी, भिंत फोडून वृद्ध दाम्पत्याला कोयत्याचा धाक दाखवत लाखाचा ऐवज लंपास। घोडेगाव आंबेगाव तालुक्यातील मौजे गिरवली कृष्णवाडी येथे एका वृद्ध शेतकऱ्याच्या घराची भिंत फोडून आत प्रवेश करत दोन अज्ञात चोरट्यांनी कोयत्याचा धाक दाखवून सोन्याचे दागिने आणि रोख रकमेसह सुमारे 98,740 रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या प्रकरणी घोडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। घटनेचा तपशील मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी रमेश विष्णू अभंग वय 78 वर्ष राहणार कृष्णवाडी गिरवली हे आपल्या घरी असताना दिनांक 27 मार्च 2026 रोजी पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली। दोन अज्ञात चोरट्यांनी घराच्या किचनच्या खिडकीखालील बाजूची भिंत फोडून विटा काढून आत प्रवेश केला। कोयत्याचा धाक आणि जबरी चोरी। घरात शिरलेल्या चोरट्यांनी फिर्यादी यांच्या पत्नीच्या कानातील आणि गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून घेतले। यावेळी त्यांना दुखापत देखील झाली आहे। चोरट्यांनी लोखंडी कोयत्याचा धाक दाखवून घरातील रोख रक्कम आणि इतर वस्तूंची जबरी चोरी केली। गेलेल्या मालाचे वर्णन। या घरफोडीमध्ये खालील मुद्देमाल चोरीला गेला आहे। सोन्याचे दागिने 3 ग्रॅम वजनाचे कानातील टॉप्स, किंमत 30,000 रुपये आणि 9 ग्रॅम वजनाचे सोन्याचे डोरले व मणी, किंमत 60,000 रुपये। रोख रक्कम 8,540 रुपये रोख, ज्यात 500च्या 17 नोटा व 20च्या 2 नोटा होत्या। इतर वस्तू 3 लोखंडी कुऱ्हाडी आणि 1 लोखंडी कोयता, किंमत 200 रुपये। एकूण अंदाजे किंमत 98,740 रुपये। पोलीस कारवाई या घटनेबाबत रमेश विष्णू अभंग यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घोडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 50/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 61, 2, 309, 4, 311, 332 ब प्रमाणे 2 अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घटनेचा पुढील तपास पोलीस सब इन्स्पेक्टर पवार हे करीत आहेत। या बातमीचा आढावा घेतलाय योद्धा न्यूज मराठीचे प्रतिनिधी पंकज सरोदे यांनी।